शेक्सपियरने म्हटलं नावात काय पण तसं नाहीये भाऊ. नावातच तर सगळं आहे, कारण तीच तुमची ओळख असते. मग अगदी तुम्ही जंगलातला बिबट्या का असेनात. पाहुयात एका नामचीन टोळीच्या नामकरणाचा रिपोर्ट. गबरू जवान, मस्तानी, चंगू आणि मंगू, बिग डॅडी, भित्रा, काळू, बंड्या, ताड, भुत्या. मुंबईला वेढलेल्या जंगलात सध्या 35 जणांची गँग वावरतीये. हे सगळे नामचीन आहेत. यांची गँग असली तरी ते गँगस्टर नाहीत. त्यांच्यापासून तुम्हाला धोका नसला तरी त्यांचा धाक मात्र जरूर आहे. बिबट्यांबद्दल बोलतोय आपण. यावर्षी जून महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या बिबट्यांच्या गणनेनंतर त्यांना नावं देण्यात आली आहेत. त्यांची शारीरिक वैशिष्ट्य, सवयी, वागणूक आणि ते कुठं आढळले या निकषांवर हे नामकरण झालंय. शेपटी वाकडे असल्यानं शेपट्या, बिबट्यांची गणना करताना कॅमेऱ्याच्या फ्लॅशला घाबरलेला भित्र्या, पाठीवर ठिपक्यांसारखा पॅटर्न असलेले चंगू आणि मंगू, कॅमेऱ्यावर पंजा मारलेला आणि विविध पोज दिलेला मस्तीखोर, गुलाबाच्या फुलांसारखे ठिपके असलेली रोज, पाण्याच्या बांधावर सतत आढळलेला आणि वारंवार डरकाळी देणारा बंड्या, वयानं ज्येष्ठ आणि आकारानं मोठा बिग डॅडी, वेफरच्या पाकिटाशी खेळणारा वेफर, गुबगुबीत शरीरयष्टीची बबली. अशी ही बिबट्यांची गँग आहे. वन्यजीवांचा अभ्यास करणाऱ्या निकित सुर्वेनं बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी, कर्मचारी आणि आदिवासी पाड्यातल्या लोकांच्या मदतीनं त्यांचं नामकरण केलंय. आणि लोकांना असं वाटतं की चला हा आपला बिबटा आहे. आपण नाव जेव्हा त्याला देतो तेव्हा म्हणजे एक आपुलकी येते त्याला. लोकांना प्रेम वाढतं. चला आपला वाघ किंवा आपला बिग डॅडी किंवा त्याचं काय होतंय किंवा बबलीने काय केलं, बबलीला पिल्लं झाली का, असं जेणेकरून त्यांची ती आवड वाढत जाते आणि ह्याचा सगळा फायदा नॅशनल पार्कला. एरवी कुणालाही नाव ठेवणं सोपं असतं, पण या बिबट्यांच्या बाबतीत म्हणाल तर ते जरा कठीणच होतं. कारण त्यामागे गेल्या 6 महिन्यांची शास्त्रोक्त मेहनत होती. नव्या ओळखीपासून अनभिज्ञ असलेले हे सारे त्यांच्या नंदनवनात समाधानानं संचार करतायत. दिनेश लोखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.